हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे जाणून न घेतलेलं प्रेम. पुण्याच्या एका गर्दीच्या कॅफेत प्रथमेश पहिल्यांदा अन्वयाला भेटला होता. शांत, साधी, पुस्तकात हरवलेली अशी ती मुलगी त्याला पहिल्याच दिवशी आवडली. दोघे एका प्रोजेक्टच्या निमित्ताने भेटत राहिले. हळूहळू जवळ आले आणि नातं जरी नावाचं नव्हतं तरी मनातून दोघेही एकमेकांवर झुकले होते. पण प्रथमेशच्या मनात एक अडथळा कायम होता. अन्वयाच्या घरच्यांना तो पसंत नसतोच असं त्याला नेहमी वाटत असे. अन्वया जरी त्याच्यासमोर खूप सहज वागायची, बोलायची, पण घरी गेल्यानंतर तिचे मेसेज कमी व्हायचे. कधी आवाजात ताण असायचा, कधी ती बोलायची इच्छाच नसल्यासारखं वाटायचं. हे पाहून प्रथमेशच्या मनात एकच विचार सतत टोचत राहायचा, नक्कीच तिच्या घरच्यांना मी आवडत नाही. कदाचित ते आपल्याला एकत्र पाहायलाच तयार नसतील. तो कुठलीच अपेक्षा ठेवत नव्हता, पण अन्वयाच्या मनात काय चाललं आहे, घरच्यांचा कसा प्रतिसाद आहे हे जाणून घेण्याची त्याची प्रचंड इच्छा होती. पण अन्वया स्वतः खूप विचारात असायची. नातं पुढे न्यायचं की नाही याची तिला खात्री नव्हती. ती म्हणायची, सगळं वेळेवर कळेल प्रथमेश, सध्या मला स्वतःलाच नीट समजून घ्यायचं आहे. ही वाक्य प्रथमेशला आतून मोडून टाकायची. अन्वयाची आई मानसीताई एक खूप हुशार, सौम्य स्वभावाची स्त्री. तिने एक दोनदा प्रथमेशला दुरून पाहिलं होतं. त्याच्या डोळ्यातील साधेपणा, बोलण्यातली प्रामाणिकता आणि अन्वयाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावर येणारं प्रेम तिला सगळं स्पष्ट दिसत होतं. मनातल्या मनात तिला प्रथमेश खूपच आवडला होता. पण आई असूनही तिने एक गोष्ट ठाम ठरवली, अन्वयाने स्वतःचं मन स्वतः ओळखलं पाहिजे. मी काहीही सांगून तिच्या भावनांमध्ये ढवळाढवळ करणार नाही. म्हणून तिने मुद्दाम शांतता ठेवली. न हो, न नाही, कोणताही स्पष्ट सिग्नल नाही. आणि ही शांतता प्रथमेशला वेडावत होती. एके दिवशी मोठ्या हिमतीने प्रथमेश अन्वयाला म्हणाला, की मी तुझ्या घरच्यांकडे चुकीचा दिसतोय का अन्वया? मला सांग, मी बदलण्यास तयार आहे. अन्वया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तिला खरंच कल्पना नव्हती की तो इतका तणावात आहे. ती म्हणाली, असं काही नाही प्रथमेश, तुला कुणी नापसंत करत नाही. पण हे उत्तरही त्याला पुरेसं स्पष्ट नव्हतं. कारण त्याला हवं होतं एखाद्या वडिलांचं किंवा आईचं ठाम हो, आम्हाला तू आवडतोस. आपल्या उपस्थितीने अन्वयावर दबाव येत असेल या विचाराने प्रथमेश तिच्याशी अंतर ठेवू लागला. मेसेज कमी, कॉल कमी, भेटणं तर आणखीच. त्याच्या या बदलाने अन्वया बेचैन झाली. एकदा तिनेच फोन लावला. तू अचानक असं का दूर गेलास? प्रथमेश हळू आवाजात म्हणाला, तुझ्या घरच्यांना मी आवडत नसेन आणि तुला अजून निर्णय घ्यायचा असेल तर मी अडथळा नको. अन्वया गप्प झाली. तिला प्रथमच जाणवलं की ती ज्या शांततेत स्वतःला शोधते आहे त्या शांततेने कोणीतरी दुसऱ्याला दुखावते. त्या रात्री तिने आईशी मनमोकळं बोलायचं ठरवलं. अन्वया आईकडे गेली आणि म्हणाली, आई, प्रथमेशकडे तुझा काहीतरी विरोध आहे असं त्याला वाटतंय, म्हणून तो दूर जातो. मानसीताई शांत हसल्या. त्या म्हणाल्या, विरोध? अरे, मला तर तो मुलगा फारच आवडला आहे. डोळ्यातलं प्रेम कुणीही लपवू शकत नाही. पण तू मात्र स्वतःला काय हवं आहे ते ठरवत नाहीस. मी तुला काही दिशा दिली असती तर कदाचित तू माझं म्हणणं म्हणून होकार दिला असतास. अन्वया थक्क, मन भरून आलं. त्या पुढे म्हणाल्या, नातं कोणतंही असो, निर्णय तुझाच असावा. म्हणून मी शांत राहिले. पण मी तुला एवढंच सांगते, ज्याच्या नजरेत अशी प्रामाणिक ओढ असते तो मुलगा आयुष्यभर सांभाळून ठेवतो. अन्वयाच्या मनातली सगळी धूसरता नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी अन्वया अचानक प्रथमेशला भेटायला गेली.
तो पुस्तकालयात बसलेला, डोळ्यात थकवा, पण तिचं नाव ऐकताच चमकणारे तेज. ती त्याच्या शेजारी बसली आणि हळू आवाजात म्हणाली, तुला माझ्या घरच्यांची चिंता होती म्हणून तू दूर गेलास. पण तुला माहिती आहे का, माझ्या आईला तू खूप आवडतोस. प्रथमेशचा श्वासच अडला. काय? पण तू कधी? ती स्मितहास्य करत म्हणाली. तिने कधी सांगितलं नाही, कारण तिला मी स्वतःचं मन ओळखावं असं वाटत होतं. आणि आता मला कळलं आहे. प्रथमेश न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. अन्वया त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, मला तू हवा आहेस. आता कुठलीही शांतता नको. आपण एकत्र पुढे जाऊया. प्रथमेशच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याला जाणवलं, कधी कधी शांतता नकार नसते, तर प्रेमाला स्वतःचा आवाज मिळावा म्हणून दिलेली जागा असते. काही दिवसांनी अन्वयाने प्रथमेशला घरी नेलं. मानसीताईंनी उबदार हसत त्याचं स्वागत केलं. तू आला याचं मला खरंच खूप बरं वाटलं. प्रथमेशचा गैरसमज पूर्णपणे वितळून गेला आणि त्या क्षणी त्याला जाणवलं, खरं प्रेम शब्दात नाही तर समजून घेण्यात असतं. आणि अशा प्रकारे गैरसमजांनी सुरू झालेली त्यांची कहाणी समजुतीच्या प्रेमात रूपांतरित झाली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.